स्मार्ट शहराचा दावा करणाऱ्या नाशिक महापालिकेचा अत्यंत भयंकर आणि संतापजनक प्रकार श्रमिक नगर भागामध्ये प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी जलकुंभातून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये चक्क मयत पक्षी आढळून आल्याचा प्रकार प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक विश्वास नागरे यांनी भर सभागृहात उघडकीस आणलाय। यावेळी सभागृहात एकच खळबळ उडाल्याचं चित्र बघायला मिळालं। सातपूरमधील श्रमिक नगर जलकुंभातून विश्वासनगरकडे जाणाऱ्या प्रमुख जलवाहिनीमध्ये काहीतरी अडकल्याचा संशय नागरिकांना येत होता। याची दखल घेत स्थानिक नगरसेवक विश्वास नागरे यांनी तातडीनं प्लंबरला बोलवून जलवाहिनी उघडली। यावेळी पाईपलाईनमधून चक्क कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी बाहेर आल्यानं उपस्थितांचे डोळे पांढरे झाले। आज झालेल्या महापालिकेच्या महासभेत नगरसेवक विश्वास नागरे यांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला असून त्यांनी पाईपलाईनमधून बाहेर आलेल्या मयत पक्ष्यांच्या फोटोचे सभागृहामध्ये फोटो सादर केले। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आजारपणाच्या खाईत लोटलं जात आहे का? जलकुंभावर जाळ्या का नाहीत असा संतप्त सवाल नागरे यांनी आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत यावेळी उपस्थित केला। त्यामध्ये फोटो बघा तुम्ही, त्यात कबूतर आलंय, कबूतर आणि त्या पाईपलाईन मधून जे पाणी तयार कबूतर येत नव्हतं, जर आपण नक्कीच याच्या बरेच कबूतर काय टाके ओपन आहे, त्याला वरती जाळी जरी असली तरी झाडं आहे, त्यात पक्षी येऊन पडतात। ही जलनगरी केव्हा झालेली आहे? कारण त्यावेळेस म्हैसोळ झालेली 2000च्या अगोदर आनंदवली आपल्याला त्यावेळेस ही जलनगरी झालेली पाहिजे असताना इथून पुढे त्या ठिकाणी तुम्ही आजही सगळ्यांनी राहून मारा। ओपन टाके आहे, ओपन टाक्यामध्ये घाण किती पडते आणि आपण इकडे पाणी सगळे पितोय, पण तिथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बघा। आणि त्या पाईपलाईन मध्ये आज मी तपासात उल्लेख केलेला आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये जलकुंभातून 40 लाईन आलेली, त्याच्यातून 2 इंचच्या उपवाहिन्या आहेत, त्यामध्ये एकत्र अडकलेले आणि त्या लोकांनी व्हिडिओ काढला जाता होतो। त्या ठिकाणी पक्षी निघाला, पक्षाचा फोटो पण दिलेला आहे। त्याच्यानंतर जी ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईन मध्ये पाणी जाते, तेच पाणी पण पाणी प्यायले त्याचं पण आपल्या नगरपालिके लोक बघून त्याचे सॅम्पल घ्यायला कारवाई काही होत नाही। याची कारवाई चालवतो होण्यासाठी तसंच राज्य कर्मचारी सावरकर नगर जाधव संपूर्ण या पुण्यालाही 2007च्या काही 2007च्या लाईनी त्या लाईनी प्रत्येक करत बाहेर त्याच्यानंतर लाईन वाढवलेला आहे। जो प्रभाग क्रमांक 10 आहे यामध्ये रस्ते 2007चे अशोकानगौरीनगर जोगाचं मॅडम रस्ते झाले, त्यानंतर रस्ते झाले याची सुद्धा तुम्ही माहिती घ्या, आपल्याकडे माहिती आहे। हे सगळे रस्ते आणि पाण्याची 10 नंबरमध्ये सगळ्यात मोठी समस्या, या समस्याला तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन टाकतो की आता पाणीकरण कारवाई दोन शकतो। एकीकडे पाणीपट्टी वसूल करण्यासाठी प्रशासन तत्पर असतं, मग पाण्याच्या टाकीच्या बाबतीतली सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतची इतकी उदासीनता का, असा सवाल आता नाशिककर विचारत आहेत। जर या दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरले तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।